सापडल्यानंतर त्यात नवीन नोंदी किती आणि जुन्या नोंदी किती? नाही, ती माझ्याकडे आता माहिती नाहीये, पण अजून नोंदी सापडलेल्या आहेत. 2 रिपोर्ट आपल्याला आलेले आहेत. अजून रात्रंदिवस आपण त्या शोधतो आहोत. तो अहवाल लवकरच त्या ठिकाणी अंतिम अहवाल येईल. काल मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये सांगितलं. तो अजून आम्ही अभ्यास केलेला नाही, म्हणजे मला माहिती नाही वैयक्तिक, पण या संदर्भामध्ये रात्रंदिवस आम्ही ते काम करतोय. अजूनही न्यायमूर्ती शिंदेच्या अध्यक्षाखाली ते काम दररोज चाललेलं आहे. सगळे जिल्हाधिकारी, सगळे अधिकारी, सगळे कर्मचारी हे रात्रंदिवस हे काम करतायत, अतिशय वेगाने काम करतायत. अंतिम अहवाल अजून 2 अहवाल मला येतील असं वाटतंय. मला अजून एक येईल, पुढचा एक येईल. त्या संदर्भात नक्की माहिती आपल्याला नंतर मिळेल. काही पुरातन मंदिरातल्या नोंदी असतील किंवा देवी लसीच्या नोंदी या ग्राह्य धरल्या जाणार का? सगळ्या नोंदी त्याच्यामध्ये खूप, आता तर आम्ही इतक्या वाढवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्या जुन्या नव्या नोंदी, अगदी तुम्ही म्हणजे कोणी जेलमध्ये असतात त्याच्या नोंदी आहेत, शाळेमधल्या आहेत, मंदिराच्या असतील, कोण वेगवेगळ्या सगळ्या प्रकारच्या कुठली एक जरी नोंद मिळाली तरी त्याला कुणबीचा आम्ही दाखला देणार आहोत. अजून एक भाग यापूर्वी यायची आणि ते नोंद हो. जात ती ग्राह्य धरली जाणार, ती सुद्धा ग्राह्य धरली जाईल. तर मी सांगितलं की कुठलंही एखादं तुम्ही फक्त आणा की हे मागचं असं उदाहरण आहे, संपला तुमच्या इकडे सर्व, त्याच्यामध्ये त्याला सगळ्यांना देतो आहोत आणि तेच आम्ही शोधतो. अगदी सगळे जेलमध्ये जाऊन सुद्धा सगळे पुरा आम्ही शोधतो की बाबा जे लोक जेलमध्ये त्यांच्याकडे कुणबी का जेलमध्ये टाकतात त्याचं हे असतं, एफआयआर मध्ये नसतं, पण जेलमध्ये माणूस गेला किती जात टाकावी लागते. बरोबर. त्याच्यामुळे ते सुद्धा आम्ही शोधतो आहोत. म्हणजे सगळ्या प्रकारे येनकेन प्रकारे कुठल्याही प्रकारे खरेदी विक्रीचे व्यवहार आहे तुमचे काय असतील, शाळेतले दाखले असतील, कुठल्या काही जे असतील नसतील असे 35-36 प्रकार आहेत की ते सगळे आम्ही शोधून काढतो आणि त्याचे जो नोंद सापडेल कुणबी त्याला आम्ही त्या ठिकाणी दाखले देतो. त्याला दाखला दिला गेला की मग त्याचे मुलं आहेत, मुली आहेत, चुलते आहेत, त्यांना तो आधार होतो की बाबा माझ्या काकांकडे आहे, माझ्या चुलत्याकडे मला द्यावं, ते लगेच देण्याची त्या ठिकाणी प्रोसिजर, त्या ठिकाणी नियम आहे. मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर समाधान व्यक्त केलेलं आहे, सगळ्या गोष्टी अभिनंदन सुद्धा त्यांचं केलं आहे. त्यांची एक मागणी आहे की शिंदे समिती ही 24 तारखेची डेडलाईन न ठरवता त्या पुढेही तिने काम करत राहावं, कारण त्या नोंदी अजून सापडत राहतील तिला कार्यकाळ. तर ही मागणी तुम्ही लगेच मान्य करू शकता? ती मान्यच आहे. ती मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे की जे शेवटच्या माणसाचा दाखला सापडेपर्यंत, म्हणजे अगदी प्रत्येक कागदपत्राची जी नोंद काय ती आम्ही तपासतो आहोत, सगळ्या प्रकारे तपासतो आहोत आणि ती जोपर्यंत शेवटचा माणूस होते तोपर्यंत ते चालूच राहणार आहे, निरंतर सुरू राहणार आहे. तुम्ही अनेक तोडगे काढलेले आहेत, 24 तारखेपर्यंत वेळ आहे, तोडगा निघेल का तुमच्या मागे? नाही, मला वाटतं की खरा हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय समाजासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे हा आमची अपेक्षा इच्छा हीच आहे की हे कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे. आता आम्ही म्हणू चला मुलींना पण देऊन टाका, व्याज व्हायला देऊन टाका, हे टिकणार आहे का? हे कायद्यातच कुठे नाही ना. आणि याचे अनेक दाखले मी सुप्रीम कोर्टामध्ये तुम्हाला देईल की हे कुठेच टिकलेले नाही आहेत. त्यामुळे जे टिकणारं नाहीये ते शक्य नाहीये, ते देता येणार नाही. त्यासाठी पण आग्रह धरू नका. मला वाटतं दीड महिन्यामध्ये सगळा हा प्रश्न निकाली लागणार आहे, आरक्षण सर्वांच्या पदरात पडणार आहे आणि म्हणून माझी पुन्हा विनंती आहे की आपण थोडा वेळ अजून द्यावा. आणि मुख्यमंत्री महोदयांनी तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेतलेली, एवढ्या लोकांसमोर, लाखो लोकांसमोर, लाखो म्हणजे करोडो लोक बघणार आहेत, ते रेकॉर्ड आहे सगळं. त्यामुळे हे आम्ही करणारच आहोत, पण फक्त ते आम्हाला कायद्याने टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, त्यासाठी आमची सगळी धडपड आहे. नाही, निश्चित त्या संदर्भामध्ये कसं झालं, यांच्याकडून बातमी आली की सगळे मुंबईकडे चला, ट्रॅक्टरमध्ये एवढं सगळं भरून घ्या, इतके हजाराच्या संख्येत ट्रॅक्टर काढा. तर पोलिसांना थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. शेवटी एवढे ट्रॅक्टर रस्त्यावर आले, जरांगे पाटलाचा मोर्चा म्हटल्यावर तर आम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल. असं थोडंच आहे की ते 10-5 ट्रॅक्टर आले चालत चालत तर आम्ही बाजूला घेरे, असं होणार आहे का? तर त्यामुळे पोलिसांना थोडी कायदा कारण थोडी मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही म्हटलं की ते जाहीरच केलं, यांनी नाही केलं, सहकार्यांनी केलं, समाज केला, सोशल मीडियावरती आलं. त्यामुळे पोलिसांना थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे थोडेफार निरंतर आहे. आता तुम्हीच दाखवताय तर आम्ही काय. सर, आपका कहना है कि ओबीसी को धक्का न लगाते हुए मराठाओं को आरक्षण देंगे, लेकिन दूसरी तरफ आप ये भी कहते हैं कि कुंभी जो है वो ओबीसी में है. तो है ना, कुणबी ओबीसी में ही है, जिनकी नोंद है कुणबी करके वो सब ओबीसी है. मैंने मेरे कॉन्स्टिट्यूशन से कहा कि मेरे अगर 1 लाख लोग हैं तो 90,000 लोग ये कुणबी है. आप विदर्भ में जाओगे तो वहाँ 100% लोग कुणबी है, तो ऑलरेडी ओबीसी में है, तो उनके लिए किसी की मतलब शिकायत नहीं है बाकी लोगों की. लेकिन जो सरसकट का विषय था कि सबको दे दो, इस विषय से लेके थोड़ी मतलब आपत्ति थी. तो इसीलिए अभी जो कुणबी है जिनकी नोंद पुरानी 1967 के पहले की जो है, तो वो पूरा हम लोग सर्च कर रहे हैं. आंध्रा में जाके, हैदराबाद जाके हम लोग सर्च कर रहे हैं. पूरी यंत्रणा जो है, हमारी जिला प्रशासन जो है वो इसी काम में लगा हुआ है और जिनकी नोंद कहीं ना कहीं मिलेगी उनको हम कुणबी का दाखला दे रहे हैं. आप बहुत उम्मीद से आए थे यहाँ पर कि आपकी बात बन जाएंगी, लेकिन क्या हुआ? नहीं, बिल्कुल बनेगी. हम कहाँ ना उम्मीद होकर जा रहे हैं.
24 तारीख तक हम बिल्कुल उम्मीद लेके बैठे हैं यहाँ पर, जरूर इसमें से कोई ना कोई रास्ता निकलेगा। और मैं ये समझता हूँ कि हर बात का, हर समस्या का हल जो है वो चर्चा से निकलता है। हम लोग अगर उधर बैठ जाएंगे, तुमको जो करना तुम करो, ये बोलेंगे तुम नहीं देते तो मत दो, हम बोलेंगे हम नहीं आते, तो ऐसे से थोड़ी हल निकलेगा। तो इसलिए मुझे ऐसे लगता है कि समस्या जो है उसका हल चर्चा से निकलते रहता है। और मुझे पूरी अपेक्षा है, गारंटी है कि इस समस्या का हल, ये समस्या नहीं है लेकिन इस विषय का हल भी जरूर निकलेगा। मराठा समाज के कुछ लोगों पर कानूनी कार्रवाई हुई थी, वो वापस भी ली गई है। वापस हाँ, वापस कुछ केसेस लिए गए हैं इस तरह। नहीं चल रहा है, तो उन्होंने भी, बजरंगी पाटिल साहब और हमारी भी जो पीछे, जब हम लोग, मैं भी 3 बार आके गया था, तब भी हमारी ये बात हुई थी। इसके बारे में तो सरकार भी पहल कर रही है, उनका जो कहना है वो भी हम उसके बारे में जरूर कोशिश कर रहे हैं। पाटील पुढे या. महाजन सर, 1921 ला मुंबई हायकोर्टाचा निर्णय की मराठी आणि कुणबी एकच आहे, तर याच्यावर काय निर्णय? नाही, आता तसा निर्णय सगळे एकत्र असं करता येणार नाही. कायद्याने सगळ्या गोष्टी, हायकोर्टाचा निर्णय कायद्याने सगळ्या गोष्टी तपासल्या जात आहेत. त्याच्यामध्ये मोठमोठे न्यायमूर्ती आहेत, मोठमोठे जस्टिस आहेत, भोसले साहेब आहेत, म्हणजे अनेक लोक त्याच्यावर काम करतायत. मी काही एवढा कायदा किंवा नोंद आहे तर मला माहिती, तुम्ही सांगतायत ते काय तर. पण याच्यावर दिल्ली सारख्या सुप्रीम कोर्टामध्ये खूप सगळ्या देशातले सगळे तज्ज्ञ मंडळी आहेत, वकील आहेत, ॲडव्होकेट आहेत, ॲडव्होकेट जनरल आहेत, त्यांनी याच्यावर सगळी पहल करतायत. माजी न्यायाधीश आहेत 4-5, ते सुद्धा या ठिकाणी या विषयावर काम करतायत. त्यामुळे ते सांगतील या विषयावर. तसं जर असतं आणि ते होण्यासारखं सर आतापर्यंत होऊन गेलं असतं, पण काही अडचण असेल. मुंबई हायकोर्टाच्या गॅजेटियर मध्ये नोंद येते. ठीक आहे, ते कायदेतज्ञ आहेत, ते अभ्यास करतायत.